हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. आज आपण कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.1 बघणार आहोत. या चॅप्टरमध्ये 5.1, 5.1, 5.2 आणि 5.3 असे 3 प्रॅक्टिस सेट दिलेले आहे आणि तिन्ही प्रॅक्टिस सेट वेगवेगळ्या फॉर्म्युल्याशी रिलेटेड आहे. 5.1 हे जे प्रॅक्टिस सेट आहे हे प्रॅक्टिस सेट डिस्टन्स फॉर्म्युल्याशी रिलेटेड आहे. तर आपण डिस्टन्स फॉर्म्युला बघितला आहे. त्यानंतर 5.2 ही जे प्रॅक्टिस सेट आहे हे प्रॅक्टिस सेट सेंट्रॉइड फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला आणि सेक्शन फॉर्म्युला या 3 फॉर्म्युल्याशी रिलेटेड आहे. नंतरची जे काही प्रॅक्टिस सेट आहे ते प्रॅक्टिस सेट 5.3 हे स्लोप ऑफ लाईन्सच्या फॉर्म्युल्याशी रिलेटेड आहे. या तीनही प्रॅक्टिस सेटचे आपण वेगवेगळे व्हिडिओ बघितले आहे. 5.1 सी रिलेटेड व्हिडिओ बघितला आहे आपण, 5.2 सी रिलेटेड व्हिडिओ बघितला आहे, 5.3 सी रिलेटेड व्हिडिओ बघितला आहे. या तिन्ही व्हिडिओमध्ये आपण त्याचे कन्सेप्ट बघितले आहे. तर आज आपण बघूया प्रॅक्टिस सेट 5.1 मधील इच अँड एव्हरी क्वेश्चन, हाऊ कॅन सॉल्व, एक्सप्लेन अँड कॅल्क्युलेट. ओके, सो प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड डिस्टन्स ऑफ द पॉईंट्स. पहिल्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला की पॉईंट्स दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल ए कॉर्डिनेट दिलेला आहे, बी कॉर्डिनेट दिलेला आहे. यामध्ये काय दिलेलं आपल्याला असे पॉईंट्स दिलेले आहे. याचे काय फाइंड आउट करायचं आपल्याला, डिस्टन्स फाइंड आउट करायचे आहे. यामध्ये डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आणि व्हॅल्यू पुटअप करायचा आणि कॅल्क्युलेट करायचा. ओके, आपण ती व्हिडिओमध्ये बघितला आहे. यामधील सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे की डिटरमाइन वेदर पॉईंट्स आर कोलायनर. तुम्हाला असे 3 पॉईंट्स दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल ए पॉईंट्स, बी पॉईंट्स आणि सी पॉईंट्स. या क्वेश्चनमध्ये काय करायचं, ए बीचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं युजिंग द डिस्टन्स फॉर्म्युला. नंतर बी सीचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं युजिंग द डिस्टन्स फॉर्म्युला. त्याच्यानंतर ए सीचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं युजिंग द डिस्टन्स फॉर्म्युला. आणि यात फ्रॉम तिन्ही डिस्टन्सवरून जर ए बी डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए सी, जर आपल्याला तिन्ही इक्वेशनवरून जर असं मिळालं तर यस, दिस इज द कोलायनर पॉईंट. ओके, बघूया आपण क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे की फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पी ऑन द एक्स एक्सिस अँड पी इज द इक्विडिस्टन्स फ्रॉम द ए बी. म्हणजे आपल्याला पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहे, पण आपल्याला एचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहे आणि बीचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहे. पण पी हा पॉईंट्स कसा आहे, इक्विडिस्टन्स आहे. इक्विडिस्टन्स म्हणजे फ्रॉम द ए अँड बी, फ्रॉम द ए अँड बी, आणि तो कसा आहे ऑन द एक्स एक्सिस आहे. ऑन द एक्स एक्सिस आहे म्हणजे पीचे कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट. तर वाय कोऑर्डिनेट काय राहील त्याचा 0. ओके, अँड एक्स कोऑर्डिनेट एक्स. मग यामध्ये काय करायचं, ए पीचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं, नंतर पी बीचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आणि ए पीचं डिस्टन्स आणि पी बीचं डिस्टन्स दोन्ही इक्वल शो करायचं. त्यामधील तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळेल. यामध्ये काय होईल मग, x1 इज इक्वल टू -3, y1 इज इक्वल टू 4, x2 इज इक्वल टू x अँड y2 इज इक्वल टू 0. युजिंग द डिस्टन्स फॉर्म्युला x2 मायनस x1 चा होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1. ओके, तुम्हाला इक्वेशन फॉर्ममधील आन्सर मिळेल. त्याच्यानंतर फाइंड आउट करायचं पी बीचं डिस्टन्स. पी बीच्या डिस्टन्समध्ये काय होईल मग, हे x1ची व्हॅल्यू घ्यायची, हे y1ची व्हॅल्यू घ्यायची, हे x2ची व्हॅल्यू घ्यायची, हे y2ची व्हॅल्यू घ्यायची. याच्यावरून युजिंग द डिस्टन्स फॉर्म्युला काय फाइंड आउट करायचं, पी बीचं डिस्टन्स. पहिले तुम्हाला ए बीचं डिस्टन्स मिळेल, ए पीचं डिस्टन्स मिळेल इक्वेशन नंबर फर्स्ट. नंतर पी बीचं डिस्टन्स मिळेल इक्वेशन नंबर सेकंड. फर्स्ट अँड सेकंड, डिस्टन्स ऑफ ए पी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ पी बी. दोन्ही कम्पेअर करायचे आणि सॉल्व करत जाऊन तुम्हाला फायनली एक्सचं ॲन्सर मिळेल, एक्स कॉर्डिनेट. ओके, तो एक्स कॉर्डिनेट जे तुम्हाला फॉर एक्झाम्पल एक्स कॉर्डिनेट जर -1 ॲन्सर मिळालं तर पॉईंट्स पी काय होईल, एक्सची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला -1 आणि 0. सो दॅट इज द कोऑर्डिनेट ऑफ पी. ओके, याने त्याला सॉल्व करायचं आहे.
Why AP is equal to PB? Because in that question P is the equidistance फ्रॉम ए अँड बी, म्हणजे पी हा पॉईंट इक्वल डिस्टन्सवर आहे ए आणि बी पासून, म्हणजेच पी हा काय झाला मिड पॉईंट. मग ए बी ए पीचं डिस्टन्स जेवढं राहील तेवढंच कोणाचं राहील पी बीचं. फर्स्टली फाइंड आउट द डिस्टन्स ऑफ ए पी युझिंग द डिस्टन्स फॉर्म्युला x1 y1 x2 y2 and after that find the distance of PB using the distance formula x1 y1 x2 y2. ओके. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलेलं आहे? सर्व फॉर्म्युलामध्ये डिस्टन्स फॉर्म्युलाच मोस्टली यूज करायचा आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलेलं आहे? पॉईंट पी क्यू आणि आर हे तिन्ही पॉईंट्स किंवा हे तिन्ही व्हर्टायसेस राईट अँगल ट्रायंगलचे आहे का? ओके. मग पी क्यू आर पण फाइंड आउट काय करायचं आहे? पहिले डिस्टन्स फाइंड आउट करायचं पी क्यूचं, त्याच्यानंतर डिस्टन्स फाइंड आउट करायचं क्यू आरचं युझिंग द डिस्टन्स फॉर्म्युला, नंतर फाइंड आउट करायचं आहे आपल्याला पी आरचं युझिंग द डिस्टन्स फॉर्म्युला. पी क्यू फाइंड आउट करताना काय राहील मग x1 y1 x2 y2. पी क्यू फाइंड आउट करताना x1 y1 x2 y2. पी आर फाइंड आउट करताना काय राहील मग x1 y1 x2 y2. ओके. हे तिन्ही डिस्टन्स मिळाल्यानंतर पी क्यूचं जे काही डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर क्यू आरच्या डिस्टन्सचा स्क्वेअर पी क्यूचा स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर याचं ॲडिशन जर पी आरच्या डिस्टन्सच्या स्क्वेअर इतकं जर आलं तर यस पी क्यू आर आर द व्हर्टायसेस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल. ओके. युझिंग द पायथागोरस थेरम. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय की पी क्यू आर एस हे पॉईंट दिलेलं आहे. हे पी पॉईंट्स क्यू पॉईंट्स आर पॉईंट आणि एस पॉईंट किंवा हे व्हर्टायसेस पॅरेललोग्रामचे आहे का? ओके. सो पी क्यू आर एस आर द व्हर्टायसेस ऑफ अ पॅरेललोग्राम. शो दॅट. मग काय एक्सप्लेनेशन? पीचे कॉर्डिनेट दिलेलं आहे, क्यूचे दिलेलं आहे, आरचे दिलेलं आहे आणि एसचे दिलेलं आहे. तर फर्स्टली फाइंड आउट द डिस्टन्स ऑफ पी क्यू युझिंग द डिस्टन्स फॉर्म्युला x1 y1 x2 y2. पी क्यूचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं. ओके. पी क्यूचं डिस्टन्स इक्वेशन नंबर फर्स्ट. नंतर फाइंड आउट करायचं क्यू आरचं डिस्टन्स युझिंग द डिस्टन्स फॉर्म्युला x1 y1 x2 y2 क्यू आर इक्वेशन नंबर सेकंड. नंतर फाइंड आउट करायचं एस आरचं डिस्टन्स x1 y1 x2 y2 एस आरचं डिस्टन्स इक्वेशन नंबर थर्ड. नंतर फाइंड आउट करायचं पी एसचं डिस्टन्स युझिंग द डिस्टन्स फॉर्म्युला पी एस इक्वेशन नंबर 4. आता व्हेरीफाय करायचं आहे की पी क्यू आर एस हे व्हर्टायसेस आहे का? मग फर्स्टली फाइंड आउट द डिस्टन्स ऑफ पी क्यू, आफ्टर दॅट डिस्टन्स ऑफ क्यू आर, आफ्टर दॅट डिस्टन्स ऑफ एस आर, आफ्टर दॅट डिस्टन्स ऑफ पी एस. ओके. मग पी क्यूचं डिस्टन्स जर एस आरच्या इक्वल असेल फ्रॉम फर्स्ट अँड थर्ड पी क्यू इज इक्वल टू एस आर. नंतर पी क्यूचं डिस्टन्स पी एचच्या इक्वल जर असेल फ्रॉम सेकंड अँड फोर्थ क्यू आर इज इक्वल टू पी एस. मग क्यू आरचं डिस्टन्स पी एचच्या जर इक्वल असेल म्हणजे अपोजिट साईड इक्वल आहे, म्हणजेच हे चारही व्हर्टायसेस कशाचे पॅरेललोग्रामचे आहे. तर या मेथडने तुम्हाला सॉल्व करायचं आहे. प्रत्येकच क्वेश्चनमध्ये तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आहे, फक्त या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. ओके. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 6. ओके. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपण बघणार आहोत की ए बी सी डी हे ए बी सी डी जे व्हर्टायसेस आहेत तर ते व्हर्टायसेस रोम्बसचे आहे का? मीन्स द शो दॅट द ए बी सी डी आर द व्हर्टायसेस ऑफ रोम्बस. ए कॉर्डिनेट -4 7, बी कॉर्डिनेट -1 2, सी कॉर्डिनेट 8 5 and D coordinate 5 -4. The ABCD are the vertices of a rhombus. Rhombus definition काय? All sides are equal. Okay.
तर युजिंग द डिस्टन्स फॉर्म्युला पहिले ए बीचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं युजिंग द डिस्टन्स फॉर्म्युला x1 y1 x2 y2 ओके ए बीचं डिस्टन्स इक्वेशन नंबर फर्स्ट. नंतर फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स ऑफ बी सी x1 यामध्ये x1 y1 नंतर x2 y2 ओके इक्वेशन नंबर सेकंड. नंतर फाइंड आउट करायचं आहे युजिंग द डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स ऑफ सी डी त्यामध्ये व्हॅल्यू ऑफ x1 y1 x2 y2 आपल्याला मिळेल डिस्टन्स ऑफ सी डी इक्वेशन नंबर थर्ड. नेक्स्ट फाइंड आउट द डिस्टन्स ऑफ ए डी युजिंग द डिस्टन्स फॉर्म्युला x1 y1 x2 आणि y2 ओके आपल्याला मिळेल डिस्टन्स ऑफ ए डी इक्वेशन नंबर 4. Firstly, find out the distance of AB using the distance formula. After that, find the distance of BC using the distance formula. Find the distance of CD using the distance formula. Find the distance of AD using the distance formula. So from first, second, third, and fourth. First, second, third, and fourth. First, second, and third, fourth. The rhombus side of rhombus are equal, all sides are rhombus are equal. So from first, second, and third, distance of AB is equal to distance of BC is equal to distance of CD is equal to distance of AD. Okay, so therefore points or ABCD are vertices ऑफ रोम्बस. ओके म्हणजे आपल्याला काय करता येईल की डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून ए बीचं डिस्टन्स बी सीचं डिस्टन्स सी डीचं डिस्टन्स आणि ए डीचं डिस्टन्स फाइंड आउट केले की त्याला व्हेरीफाय ए बीचं जे ॲन्सर आहे तेच जर बी सीचं असेल तेच जर सी डीचं असेल ना तेच जर ए डीचं असेल तर फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड फोर्थ distance AB, distance BC, distance CD and distance AD are equal. So yes, definitely ABCD are the vertices of a rhombus. Okay. Now next question number 7. In question number 7, find the value of x. Find the value of x. L is equal to x7, M is equal to 115 and the distance of LM is 10. आपल्याला आतापर्यंत आपण काय केलेलं आहे की एलचे कॉर्डिनेट दिलेले होते एमचे कॉर्डिनेट दिलेले होते आणि डिस्टन्स फाइंड आउट करायचं होतं बिटवीन एल एम. यामध्ये काय केलेलं आहे की एलचे जे कॉर्डिनेट्स आहे तर वाय कॉर्डिनेट दिलेला आहे पण एक्स कॉर्डिनेट दिलेला नाही आहे. एमचे एक्स कॉर्डिनेट दिलेला आहे आणि वाय पण कॉर्डिनेट दिलेला आहे आणि याचा डिस्टन्स दिलेला आहे 10 सेंटीमीटर. ओके तर मग डिस्टन्स दिलं असताना आपल्याला एक्स कॉर्डिनेट फाइंड आउट करायचं आहे. ओके हिअर ऑल्सो सेम युजिंग द डिस्टन्स फॉर्म्युला. सो सोल्युशन इज दॅट लेट L x7 so that's why x1 y1 point M its coordinate 1 15 x2 and y2 and distance between LM is 10 is the distance. So using distance formula LM is equal to in root x2 minus x1 whole square plus y2 minus y1 whole square. Put the value of x1 y1 x2 y2. Value of x2 1, value of x1 x whole square plus value of y2 15 minus value of y1 7 whole square is equal to calculate 1 minus x whole square using the a minus b whole square identities. So a square means 1 square 1 minus twice ab means 2x plus b square means x square. Okay plus 15 minus 7 8 square.
calculate here in root 1 minus 2x plus x square plus 64. Calculate here 1 minus 2x plus x square plus 64. 1 plus 64, 65. 65 minus 2x plus x square, and the distance is 10. Okay, now how can calculate? Because 65 minus 2x plus x square is not a perfect square, so that time taking a square on both side, taking a square on both side. या साईडचा स्क्वेअर घ्यायचा आहे म्हणजे 10चा स्क्वेअर, देअरफॉर 100 इज इक्वल टू या साईडचा स्क्वेअर घ्यायचा म्हणजे स्क्वेअर रूट तर निघून जाईल, म्हणजे काय व्हॅल्यू राहील 65 मायनस 2x प्लस x स्क्वेअर. फॉर एक्झाम्पल 5 is equal to root 25. Both are equal. So equation is balanced. So if you get a square of 5 both sides, square of 5 25 is equal to taking a square root means 25. The both are equal. So same here, left side and right side taking a square on a both side. Now transfer here value x square minus 2x is equal to positive 65, transfer here negative 100 minus 65. Therefore x square minus 2x is equal to 100 minus 65, 35. Okay, so therefore x square minus 2x minus 35 is equal to 0. How can calculate now? Using the factorization method. Okay, minus 35 minus 35, its factor 7 5s are 35, and middle number sign is minus 7 plus plus minus 7 5s are 35, minus 7 plus 5 minus 2. So therefore x square minus 7x plus 5x minus 35 is equal to 0. Group common is x minus 7 plus 5 x minus 7 is equal to 0. X plus 5 x minus 7 is equal to 0. So therefore x is equal to minus 5 or x is equal to 7. So therefore the coordinate of point P is your minus 5 7 or 7 7. Okay, means we get the value of x, one is the minus 5 and another is the 7. So we can take in this way, value of x minus 5 7 or 7 7. Okay, you use this value using here, so we get a distance lm of 10. Okay, then the last question in that exercise, question number 8. In that question number 8, the given points means, for example, point A, B and C. The coordinate of point A 1 2, coordinate of point B 1 6, and coordinate of point C 1 plus 2 root 3 and 4. Question number 8. The point A, B, C are the vertices of the equilateral triangle. So you know equilateral triangles mean the all sides are equal. So using the distance formula, firstly find out the distance of AB
here x1 y1 and x2 y2. Okay, so you get the distance of AB, equation number first. After that, find the distance of BC using the distance formula. Here x1 y1 x2 and y2. Using the distance formula, you get the distance of BC, equation number second. After that, find the distance of AC using the distance formula. Here x1 y1 x2 and y2. Using the distance formula, and you get the distance of AC, equation number third. From equation first, second and third, we have the value AB, distance of AB, where distance of BC and distance of AC. From first, second and third, from first, second and third, distance of AB is equal to distance of BC is equal to distance of AC. So therefore definitely the point or vertices of ABC are the equilateral triangle, because the equilateral triangle means the all sides are equal. So using the distance formula, you get the distance of AB, after that distance of BC and the distance of AC, all distance are equal. So points or vertices of triangles are equilateral triangle. So therefore finally A, B, C are the vertices of equilateral triangle. Okay. आज जे आपण पाहिलेलं आहे 5.1 मधील क्वेश्चन, तर ते सर्व क्वेश्चन जे आहे ते आपण सॉल्व कराल. आणि यामध्ये काही प्रॉब्लेम जर असेल, एखादी क्वेश्चन आणखी तुम्हाला समजला जर नसेल, तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. एक्सरसाइज सॉल्व करा, खूप इजी एक्सरसाइज आहे. देर इज ओनली यूज वन फार्म्युला, ओनली डिस्टन्स फार्म्युला, यू नो व्हेरी वेल डिस्टन्स फार्म्युला. So in each and every questions use only distance formula. Okay.